काय ग, एवढ्या तातडीने का बोलवून घेतलंस मला? काय काम होतं? नाही ग, काम तसं काहीच नव्हतं. ग मग का बोलवलंस? तुला भेटावंसं वाटलं. खरंच अगदी मनापासून भेटावंसं वाटलं म्हणून मी तुला फोन केला. नैना, मला खरं सांग, सगळं नीट आहे ना? तुला तुझ्या नवऱ्याने परत काही त्रास वगैरे? नाही ग, तसं काही नाही. पण तसं काही नाही असंही नाही. पण नवऱ्याचं टेन्शन आहे म्हणून मी तुला भेटायला नाही बोलवलं. मला बोलावंसं वाटलं तुझ्याशी म्हणून मी कॉल केला तुला. बोल ना मग. मी तुझ्या बोलण्याचा विचार केला. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस? हो. का? नैना, मला इथे नाही थांबता येणार जास्त. अगं पण कुठे जाणार आहेस तू? जसं इथे येण्याआधी मला माहित नव्हतं तसं इथनं बाहेर पडल्याशिवाय मला कसं कळणार आहे? तुझ्या या निर्णयाचा मला जरी धक्का बसला असला ना तरी मला माहित होतं तू पुन्हा असा काहीतरी वेडेपणा करणार. म्हणून मीच तुझ्यासाठी एक काम बघून ठेवलंय. सुरतच्या एका हॉस्पिटलमध्ये माझं बोलणंही झालंय त्यांच्याशी. त्यांचा लवकरच कॉल येईल. नैना अगं, तसंही तुला दूरच जायचं होतं ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे? इथून दूर गेल्यानंतर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत ना. पण त्यांचा कॉल येईपर्यंत तुला अभिच्या घरी थांबावं लागेल. त्यांचा कॉल आला की मी स्वतःहून सांगेन ना तुला. नैना, मला तिथे राहणं शक्य नाहीये, तरी तू मला तिथेच थांबायला सांगतेस. एवढे दिवस थांबलीस, मग आणखीन थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे? ते शक्य नाहीये ग. नाही जमणार मला. आणि आज जे काही घडलंय त्यानंतर तर शक्यच नाही. का? आज असं काय घडलं? अगं, मला अभिनच्या आत्याईनेही तिथे थांबायला सांगितलं. आतापर्यंत मला सतत विरोध करणार आहे, माझ्या मागावर असणार आहे. मी कधी एकदाची त्या घरातनं निघून जाते अशी वाट बघणाऱ्या आत्याईने जेव्हा मला हे सांगितलं ना, तेव्हा मला खरंच टेन्शन आलं. मी ते कॉल येण्याचं बोलले ना ते बाजूला ठेव. पण आता आत्या आई स्वतः सांगतात ना, मग मग अजून थोडे दिवस राहायला काय हरकत आहे? नाही नाही, फार दिवस नाही, पण अभिनचे बाबा येईपर्यंत मी थांबीन, नंतर निघून जाईन. मी सांगते ना, त्या घरात राहताना मला खूप अवघडल्यासारखं होतंय ग. एका बाजूला आई, अभि आणि सोहाच्या नजरेला नजर देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आत्या आई, त्या मला तिथनं जाऊच देत नाहीये. हे सगळं काय चाललंय ना, काहीच कळत नाहीये मला. नको काळजी करू. जे काही घडतं ना ते नेहमी आपल्या भल्यासाठीच घडत असतं. तुझ्या बाबतीतही तेच घडणार आहे. हो, कामाच्या गडबडीत औषधांचं विसरूनच गेलो. सोहा, सोहा, काय ग? ही अभिनच्या औषधांची लिस्ट आहे. मागवायच्यात घातली काही? नाही नाही, अगं यात औषधांच्या नावापुढे त्यांची वेळ आणि प्रमाण लिहून ठेवले. मी इथे नसल्यावर कोणाला तरी माहित असायला हवं ना, म्हणून सांगतेय तुला. काय? तू इथून जाणार आहेस? कधी आणि कुठे? नाही नाही, त्या जायचं म्हणत असल्या तरी जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत त्यांना जाता नाही येणार. नमस्कार. अरे गुरुजी, या ना, या बसा. प्रमिलाताई आहेत का घरी? हो आहे ना, आहे. मी बोलवते. हो. आत्याई. गुरुजी, तुम्ही आज कसं काय अचानक येणं केलं? येण्याआधी आपला फोन बराच वेळ ट्राय केला परंतु लागला नाही, म्हणून म्हटलं प्रत्यक्ष जाऊन भेटावं. काय विशेष, काय काम काढलं? अहो विशेष ते काय, तुमच्या अभिसाठी एकापेक्षा एक चांगली स्थळं आणली आहेत.
अहो, अशी चांगली स्थळं लग्नासाठी फार काळ राहत नाहीत. मी फोटो आणि पत्रिका आणली आहे. ही पहा, ठाण्याच्या सुप्रसिद्ध वकिलांची मुलगी वडिलांबरोबर प्रॅक्टिस करते हायकोर्टात. ही पहा, हिने MBA केलं आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत वरच्या दर्जावर काम करते. ही पहा, ही शेफ आहे, उत्तम सुगरण, व हिचं एका TV चॅनलवर शो देखील चालतो. अभि बरोबर उभी राहिली तर लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसेल. नाही, मी काय म्हणते गुरुजी, आपण हे सगळं थांबवूयात का? थांबवूयात म्हणजे आपल्याला ही स्थळं पसंत नाहीत? माझ्याकडे अजून स्थळं आहेत दाखवायला. नाही, त्या स्थळांची काहीच गरज नाही. आतापर्यंत जे काही झालं ना ते बस झालं. तुम्ही असं का म्हणताय माझ्या काही लक्षात येत नाही. मी येण्याआधी आपण काही स्थळ पसंत केलं आहे का? तसंच समजा. गुरुजी, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? काही नको, दिला तो धक्का पुरेसा आहे. येतो मी. द्या ते फोटो इकडे, बरीच कामं आहेत मला. वंस, वहिनी, काय ग? मला ना जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अगं, ये ना, बस. हो. बोल, काय बोलायचं होतं? मगाशी तुम्ही बर्वे गुरुजींशी जे बोलत होतात, अभिच्या लग्नाबद्दल जे बोलत होतात ना, त्याच्याविषयी बोलायचं होतं मला. अगं, मग बोल ना. कसं आहे ना वंस, लहानपणापासून अभिचा ओढा तुमच्याकडे जास्त आहे. शाळेतल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असो की कॉलेज निवडायचं असो, तुम्हाला विचारल्याशिवाय त्यांनी कधीच काही केलं नाही. एवढंच कशाला, करिअरच्या बाबतीत सुद्धा मला त्यातलं काहीही कळत नाही असं तुम्ही म्हणत असताना सुद्धा आधी तुमच्याशी चर्चा केली, त्याचे स्वतःचे प्लॅन्स तुम्हाला सांगितले, आणि जेव्हा तुम्ही हो म्हणालात तेव्हाच त्याने ते करिअर निवडलं. वहिनी, तू अभिच्या लग्नाबद्दल काहीतरी विचारायला आली होतीस ना? हो, त्याच विषयावर येते मी. म्हणजे सध्या लग्नाच्या विषयावरून तुमच्यात मतभेद आहेत, पण तरी सुद्धा तुमच्या परवानगीशिवाय अभि कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. माहितीये मला ते. तुम्ही बर्वे गुरुजींना सांगितलं की अभिला मुलगी मिळाली आहे असं समजायला हरकत नाही. हो, ते तर मी सगळ्यांसमोरच सांगितलं होतं. पण मग तुला आता नक्की काय म्हणायचंय? माझं एवढंच म्हणणं आहे की कोण आहे ती मुलगी? अभिची आई म्हणून मला पण कळलं तर. काय ना वहिनी, तू काही कुठल्या शाळेची मुख्याध्यापिका नाहीस आता, आणि मी काही कुठल्या मुलाची पालकही नाही. मग आपण असं अंतर राखून बोलण्यापेक्षा जरा मोकळेपणाने बोलूयात ना. तूच सांग, कोण
असेल ग ती मुलगी? अगं बोल ना. वंस, अहो अभिचं लग्न हा माझा विषय कधीच नव्हता. नाही कसा, तू तर मुलाची आई आहेस. मग तुला सगळ्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजे. मला खरंच काही सांगता येत नाही हो. हे बघ वहिनी, हे असं बोलून तू स्वतःला परत मागे ठेवते. अगं आपण सगळेजण एकाच घरात राहतो आणि आपल्या घरात कुठलाही मोठा निर्णय घेताना सर्वांचं एकमत होणं गरजेचं असतं. या घराची तशी शिस्तच आहे. माझ्या मनात कुठली मुलगी आहे हे तर मी सांगणारच आहे, पण त्याआधी तुझ्या मनात काय आहे ते बोल. वंस हो, खरंच मला नाही सांगता येत. आणि माझी अशी परीक्षा घेण्यापेक्षा तुम्हीच सांगितलं तर बरं होईल ना. वहिनी, जी मुलगी तुझ्या मनात आहे तीच मुलगी माझ्या मनात आहे असं समज. म्हणजे तुम्ही हो, मी मीनाक्षी बद्दलच बोलते. तिच्याबद्दलच मी बर्वे गुरुजींना सांगत होते. काय ना वहिनी, मला पटलंय. मीनाक्षीच आपल्या घरची सून व्हायला योग्य आहे. आता तर तू माझ्या निर्णयावर खुश आहेस ना? वहिनी, आपण उद्याच मीनाक्षीला मागणी घालूया. शेवटी अभिचं सुख ते आपलं सुख, हो ना? मी मीनाक्षी बद्दलच बोलते. तिच्याबद्दलच मी बर्वे गुरुजींना सांगत होते. काय नाही वहिनी, मला पटलंय. मीनाक्षी आपल्या घरची सून व्हायला योग्य आहे. आता तर तू माझ्या निर्णयावर खुश आहेस ना? काय घडतंय हे? आणि माझ्याच बाबतीत का घडतंय? आत्याबाईंचं हे वागणं पाहिल्यावर काय बोलावं तेच कळत नाहीये. आतापर्यंत मी त्यांना अभिनच्या आजूबाजूला पण नको होते, आणि आज त्याच मला अभिनच्या आयुष्यात घेऊन यायचं म्हणतात. नाही, मला वाटतं हीच ती वेळ आहे, आणि शेवटची संधी सुद्धा. माझं नशीब खेळत असलेल्या वर्तुळाच्या खेळावर मात करण्याची आणि इथून कायमचं निघून जाण्याची. मीनाक्षी, मीनाक्षी अहो, कुठे आहात तुम्ही? मला तुमची मदत हवी आहे. मीनाक्षी, मीनाक्षी अहो, कुठे आहात तुम्ही? मला तुमची मदत हवी आहे.
तुम्हाला म्हणजे तुम्ही काही कामात होतात का? नाही म्हणजे मी हाक मारली तर तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना झालं? नाही नाही, मी बाहेरच होते. तुम्ही बोला ना. तुम्ही समोर आलात की काय बोलायचं तेच कळत नाही. हो पण आता तुम्हीच म्हटलात ना की तुम्हाला माझ्या मदतीची गरज होती म्हणून बोलावलत ना. अच्छा, मी मदतीची गरज आहे असं म्हणालो का? ऍक्च्युली मला काहीतरी वेगळंच म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं? हेच की मला तुमच्या सोबतीची गरज आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बरेच दिवस झाले मी टेरेसवर गेलो नाही. तो मला जरा नाही म्हणजे थोडं टेरेसवर जावं असं वाटत होतं. मोकळ्या हवेत तिथे गेल्यावर नक्कीच बरं वाटेल मला. आणि मला तर माहितच आहे की मी त्या अवस्थेत एकटा तर जाऊ शकणार नाही. म्हणून तुमच्या सोबतीची आय मीन मदतीची गरज होती. आधारासाठी. तुम्ही द्याल ना मला आधार? मीनाक्षी, काय ग, कुठे निघाला? ते मला जरा टेरेसवर जावं असं वाटत होतं. म्हणून मीच म्हटलं यांना की कळलं. एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. टेरेसवर जायचंय ना, मग जा ना. मीनाक्षी, त्याला सांभाळून ने. वहिनी, आता ही काय तिला सांगायची गोष्ट आहे का? तू पण ना. चुकलंच माझं. अरे आता बोलत काय उभं राहिला तिथे? जा ना. हो चला. वहिनी, याला म्हणतात काळजी घेणं. आणि वंच, यालाच म्हणतात विश्वासाने दुसऱ्याच्या हातात आपला हात देणं. सावकाश हा. हो, हात का सोडलाय तुम्ही? तोल गेला तर? तोल जाण्याची भीती त्यांना असते ज्यांना सावरणारा कोणी नसते. मला आजकाल पडण्याची भीतीच वाटत नाही. माझ्या अशा बोलण्यानं तुम्ही प्लीज टेन्शन वगैरे घेऊ नका.
मी आता असं का बोललो मलाच कळलं नाही. बट डोंट वरी, यापुढे तुम्ही अस्वस्थ व्हाल असं काही बोलणार नाही. तुम्ही बसा बघू आधी, बसा. मी बोललो होतो ना, मला आजकाल पडायची भीती. सॉरी. मला आवडतं असं टेरेसच्या मोकळ्या वातावरणात निरभ्र आकाशात चांदणं पाहायला. गेले कित्येक दिवस हीच गोष्ट मिस करत होतो. आज राहवलं नाही म्हणून तुम्हाला त्रास दिला. त्यात त्रास कसला? नाही म्हणजे तुम्हाला उगाच गैरसमज व्हायचा की मी हे सगळं मुद्दाम. नाही, मला खरंच तसं काही वाटत नाही. तुम्ही अशा उभ्या का? बसा ना. नाही, मी ठीक आहे. तुम्हाला माझ्या समोर बसायला ऑकवर्ड वाटतंय का? नाही, तसं काही असेल तर माझाही काही हट्ट नाहीये. नाही, मला का ऑकवर्ड वाटेल? मग बसा ना.